चौकशी अहवाल आल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। चौकशी अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे देखील पाठवण्यात आलेला आहे। बरं, जसं रुपालीताई मगाशी म्हणाल्या की मला रमी खेळता येत नाही असं कोकाटेंनी यापूर्वी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केलं। मात्र अहवालानुसार त्या अहवालात 18 ते 22 मिनिटं ते रमी खेळत असल्याचा किंवा पत्त्याचा खेळ खेळत असल्याचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आहे। चौकशी अहवालामध्ये असं नमूद केल्याचं रोहित पवार म्हणताना दिसतंय। काय वाटतं, कारवाई होईल त्यांच्यावर? कसं आहे विशालजी की सुरुवातीपासून आपण बघू, ह्या जो व्हिडिओ आधी आला तर माझ्या मते ते जे व्हिडिओमध्ये दिसतंय तर ते एक सॉलिटेअर नावाचा गेम खेळतात बर, आणि ते सॉलिटेअर खेळताना म्हणजे त्याच्यात दिसतंय की ते पत्ता उचलतात आणि तिथे जागेवर ठेवतात, तो सॉलिटेअर गेम आहे। पण बेसिक पॉइंट काय आहे की ते पत्ते खेळत होते। त्याच्यातला मुद्दा नंबर 2, सुरुवातीला ते काय म्हणाले की बाबा मी पत्ते खेळत नव्हतो, मी काहीतरी व्हिडिओ बघत होतो आणि तेवढ्यात मध्ये जी ऍड येते, सुरुवातीचं त्यांचं विधान हे होतं की त्याच्यात ती ऍड आली होती आणि ती काही सेकंदात चालली, मी पत्ते बिलकुल खेळत नव्हतो। त्याच्यानंतर परत तिसरं डिफेन्स, मग म्हणाले की काही सेकंद खेळलो। आताच्या घटकेला जर आपल्याला कळत असेल की ते 18 ते 22 मिनिट जर अधिवेशनात पत्ते खेळत होते, तो कुठलाही गेम असो, मग तो सॉलिटेअर असो, रमी असो आणि काही असो, स्पायडर सॉलिटेअर असो आणि काय वाटेल ते गेम असो, याचा अर्थ तुम्ही अधिवेशनात जिथे लोकांचे प्रश्न मांडायचे असतात तिथे बसून जर तुम्ही पत्ते खेळत असाल तर याला महाराष्ट्राने माफ केलं पाहिजे का? आता महत्वाचा मुद्दा असा की म्हणजे आज सकाळपासून जेव्हा हे आलं की बाबा अहवाल आहे, तर मी विधिमंडळाच्या 2 जणांना, अगदी राम शिंदेच्या ओएसडी पासनं सगळ्यांकडनं ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला। बर, ती माहिती कदाचित त्यांना मला द्यायची नसेल, मग म्हणाले नाही आमच्याकडे नाहीये, पण मला अशी माहिती मिळतेय की याचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्वतः कोकाटे काल घेऊन गेले। याचा अर्थ काय की त्यांना तिची पूर्ण कल्पना आहे, म्हणजे आता ते खोटं बोलू शकत नाही। म्हणून विशालजी मी आपल्या माध्यमानं सांगतेय की उद्या सकाळी त्यांना भेटा किंवा तुमचा पत्रकार पाठवा हो, आणि विचारा की तुम्ही आता तिथनं व्हिडिओ घेतलायत, तुम्ही किती मिनिट पत्ते खेळत होतात आणि अशा व्यक्तीला माफ केलं पाहिजे का? हा पहिला। दुसरा मुद्दा, नक्की, तिसरा मुद्दा, त्याच्यात अजित पवार म्हणतात की आम्हीच प्रत्येक वेळेस का कारवाई करायची, शिंदेच्या लोकांवर कारवाई झाली तर आम्ही कारवाई करणार। मला असं वाटतं की काही इथे कॉम्पिटिशन नाहीये की कोणावर पहिली कारवाई केली, उलट तुम्ही असं दाखवायला पाहिजे की आमचा पक्ष असे जर निष्क्रिय कोणी असतील त्यांच्यावर तातडीने नक्की। कारवाई करतो आणि हे होताना दिसत नाहीये। आमची एक विकेट गेली तर तुमची एक गेली पाहिजे, मग त्याच्यानंतरच आमची दुसरी जाईल। हे काही मला वाटतंय की आत्ताच्या घटकेला महाराष्ट्र बघून तुमच्या सगळ्यांकडे हसतोय आणि मला अपेक्षा होती की याच्यावर मुख्यमंत्री तरी कारवाई करतील, बर, पण ते सुद्धा करत नाहीये। कारण ती गिरीश महाजनांवर करायला लागेल, ती नितेश राणेंवर करायला लागेल, सगळ्यांचे सगळेच मंत्री असं असल्यावर कोण कोणाला झाकणार अशी परिस्थिती झाली। बरोबर आहे अंजलीताई। एका बाजूला कारवाई होणार का हा मूळ प्रश्न आहे। इजा बिजा तिजा करून झाल्यानंतर आता पुढे काय करायला हवं, चारही मान्यवरांची मी प्रतिक्रिया या संदर्भातली जाणून घेणार आहे एका छोट्याशा ब्रेकनंतर। कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठीवर न्यूज प्लॅनेट।